कारल्याची चटपटीत अशी आपण लपथपीत इथे भाजी बनवून घेणार आहे. शक्यतो ना कारलं कडू असतं म्हणून सगळे खाणं टाळत असतात. पण आज आपण अशी तुम्हाला एक टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमचं कारलं कडू तर नाही होणार पण एकदम चटपटीत अशी भाजी बनून तयार होईल. आता इथे मी पावशेर कारली घेतलेली आहे. सगळ्यात पहिलं कारली स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची आणि मध्ये अशी चीर द्यायची. आता तुम्ही म्हणशाल की एवढं मोठं वांगं कसं काय तू काय बनवणार, तर तसं नाही आहे. आपला वेळ वाचावा म्हणून मी इथे तुम्हाला एक ती सुद्धा तुम्हाला स्टिप इथे कामा पडणार आहे. तर अशामध्ये मी काय केलं आहे, कारल्याला चिरून घेतलेलं आहे. आता निबार असेल तर बी काढून टाका किंवा नाही काढलं तरी चालेल. शक्यतो कारली घेतानाच कवळी निवडून घ्या. आता काय करायचं आहे, एक मोठा चमचा मीठ आणि त्याच चमचा हळद घ्यायची. हळद मीठ एकत्र करायचं आणि ही अशी कारल्यामध्ये भरून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, हळदीने आणि मिठाने जो कडवटपणा असतो ना, आतमध्ये रस जो असतो तो निघाला जातो आणि कडवटपणा जो असतो ना तो कमी होतो. आणि कारल्यामध्ये हळद आणि मीठ चांगलं मुरल्यामुळे कारल्याची टेस्टसुद्धा चांगली लागते. हळद आणि मीठ आपण इथे भरून घेतलेले. आता काय करायचं आहे, आपल्याला अशी कारली जरासं चोळून घ्यायची म्हणजे मीठ आतमध्ये चांगलं पसरलं जाईल. आणि नंतर ना आपल्याला जेवढ्या मोठ्या किंवा छोट्या अशा फोडी पाहिजे तशा आपण इथे कट करून घ्यायच्या. आता मी एका कारल्याच्या 3 फोडी करून घेतलेल्या आहे आणि बरोबर त्या मापात सुद्धा झालेल्या आहे, म्हणजे मोठ्या नाही आणि बारीक सुद्धा नाही. एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला ही कारली भरून झाकून ठेवायची. साधारणतः अर्धा तास तरी आपल्याला ही अशी मुरायला ठेवायची. तोपर्यंत मसाला करू. शेंगदाणे आणि खोबरं घेतलेले, आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ना ते देठ घेतलेले. सगळ्यात पहिलं आपल्याला खोबरं तेलामध्ये चांगलं जरासं असा काळपट कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर ना आपल्याला त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे देठ. आता मी इथे पूर्ण कोथिंबीर घेतलेली नाही आहे, पाठीमागचा जो दांडा असतो ना तो घेतलेला आहे. ते परतून घेतलं की जे शेंगदाणे आपण घेतले होते ना ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि असं चांगलं भाजून घ्यायचं. आता इथे झाला हा मसाला भाजून. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल मी कांदा टोमॅटो वापरलेला नाही आहे. शक्यतो ना कारल्याची भाजी बनवताना कांदा टोमॅटो वापरायचा नाही, कारण कारल्याच्या भाजीला शक्यतो कांदा टोमॅटो हा नाही वापरला जात. पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वापरून घेता. थोडं पहिलं मी फिरून घेतलं आणि मग पाणी घालून आपल्याला असा घट्टसर मसाला इथे वाटून घ्यायचा. आता हा मसाला वाटताना बारीक जास्त नाही झाला ना तरी चालेल, थोडासा असा रवळसर ठेवला ना तरी चालेल. नंतर ना यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. आता मसाल्यामध्ये तुम्ही काय घालणार आहे, धने पावडर घालायची आहे. त्यानंतर ना जिरी पावडर तुम्ही इथे घालू शकता. हळद हिंग लाल तिखट कांदा लसूण मसाला, जो तुम्ही घरगुती एखादा खास मसाला बनवला असेल तर तो तुम्ही घालू शकता. मीठ घालू शकता. मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची. आता जर तुम्हाला इथे आंबट गोड असं जर लागत असेल कारलं तर चिंच आणि गुळाची जी चटणी असते ना आंबट गोड ती यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. कारली आपली स्वच्छ परत धुवून घ्यायची. बनवताना कारली आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना तर ती डायरेक्ट बनवायला घ्यायची नाही. तर सगळ्यात पहिलं ती चांगली 2-3 पाण्याने चांगली अशी खळखळून शिसळून अशी धुवून घ्यायची. मीठ हळद निघून जातं आणि त्याबरोबर जे कडवटपणा उतरला असतो, पाणी मिठामुळे उतरला असतं त्यामुळे तो कडवटपणासुद्धा निघून जातो. आता 2 पळ्या मोठ्या तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये काय करायचं आहे, कढीपत्ता घालायचा आणि एक टोमॅटो मी घातलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की कांदा टोमॅटो वापरत नाही. कशासाठी नाही वापरत, तर आपण मसाला जेव्हा वाटून घेतो ना तेव्हा कांदा टोमॅटो वापरायचा नाही आहे. पण फोडणीला तुम्ही टोमॅटो घालू शकता, कांद्याची आवश्यकता नाही, टोमॅटो तुम्ही वापरू शकता. आता टोमॅटो घातला की परतून घ्यायचा. भरून घेतलेली कारली पण घालायची, ती पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर यामध्ये
पाणी घालायचं आहे. आता कारली शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी पाहिजे नसते यामध्ये, म्हणून आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती साधारणतः 15 मिनटं तरी आपल्याला कारली चांगली शिजून घ्यायची. आता उकळी आलेली, व्यवस्थित कारली हलवून घेतलेली. आता झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती 15 मिनटं कारली आपल्याला शिजून घ्यायची. म्हणजे कारली जास्त लपथपीत नाही होणार आहे, जास्त पातळ नाही होणार आहे. अगदी तुम्हाला चपाती भाकरीबरोबर सुद्धा ते खाता येईल, भाताबरोबर सुद्धा तुम्हाला हा मसाला खाता येईल. आता इथे कारली आपली बनवून तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त भाकरी चपातीबरोबर तुम्ही खायला घेऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा कारलं बनवलं तर नेहमी हीच पद्धत वापराल आणि मी गॅरंटीने सांगते सगळ्यांना तुम्हाला हे कारल्याचा मसाला आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा.